To a Butterfly 3.3 poem class 9th English. टू अ बटरफ्लाय तर त्या फुलपाखराला उद्देशून ही कविता आहे. या कवितेचे लेखक आहेत विल्यम वर्ड्सवर्थ, जे नेचर पोएट म्हणून सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, ज्यांच्या खूप निसर्गासाठी लिहिलेल्या कविता आहे. आणि या कवितेमध्ये ते कवी फुलपाखराला उद्देशून म्हणत आहेत त्यांच्या आनंददायी बालिश खेळांमधून आपल्या भूतकाळातील सुखद आठवणींना उजाळा देऊन ते आणि त्यांची बहीण डोरोथी बालपणी फुलपाखराच्या मागे धावत असत आणि त्या फुलांच्या किंवा जुन्या हरवलेल्या दिवसांच्या आठवणी आता त्यांच्या जागे झालेल्या आहे. आता ही निसर्ग कविता आहे, बालपणीचे सुंदर आठवणींचा मिलाप आहे. तर इथे कवी फुलपाखराला उद्देशून काय म्हणतात बघा. स्टे नियर मी, डू नॉट टेक दाय फ्लाईट. ते म्हणतात तू उडू नकोस, फ्लाईट तू उडू नकोस, तू माझ्या जवळ थांब. अ लिटल लॉंगर स्टे इन साईट. थोडा वेळ तरी माझ्यासोबत माझ्या दृष्टिक्षेपासमोर राहा. मच कॉन्वर्स टू आय फाइंड इन दी. मला ना तुझ्याशी खूप बोलायचं आहे, मला खूप काही तुला सांगायचं आहे, लहानपणीच्या आठवणीचा उजाळा करायचा आहे. हिस्टोरियन ऑफ माय इन्फॅन्सी. गतकाळात घडलेल्या गोष्टींचा इथे पुन्हा एकदा त्यांना उजाळा करून घ्यायचा आहे. मित्रांनो, कविता हे माध्यम असं असतं की ते सगळं बोलत नाही. एका एका कडव्यात एका शब्दामध्ये खूप गोष्टी सांगायच्या असतात कवीला. फ्लोट नियर मी, डू नॉट येट डिपार्ट. डिपार्ट म्हणजे दूर जाणं, फ्लोट म्हणजे तरंगणं. माझ्या जवळच तरंगून राहा, माझ्या जवळच उड, माझ्यापासून लांब जाऊ नकोस. डेट टाइम्स रिवाईव्ह इन दी. डेट टाइम्स म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टी ज्या पुन्हा कधी येणार नाही आहे, म्हणून कवी त्याला डेट टाईम म्हणतो आहे. रिवाईव्ह म्हणजे पुन्हा उजाळा देणं. आता इथे दी म्हणजे यू, दाऊ म्हणजे पण यू, ब्रिंग्स्ड म्हणजे ब्रिंग, आर्ट म्हणजे आर. सो इथे ओल्ड इंग्लिशचा वापर केला आहे आणि त्याचा या कवितेमध्ये आपल्याला समजण्यासाठी इथे त्यांनी प्रतिशब्दही दिलेले आहेत. डेट टाइम्स रिवाईव्ह इन दी म्हणजे मला तुझ्याबरोबर घालवलेल्या गत आठवणींना उजाळा द्यायचा आहे, त्या वेळेला आठवायचं आहे. दाव ब्रिंग्स्ड गे क्रिएचर ॲज दाव आर्ट. आता इथे भरपूर शब्द आलेत, तर तुम्ही बघू शकता की त्या कवीला काय म्हणायचं इथे की तुझ्याबरोबर घालवलेला, ब्रिंग म्हणजे आणलेल्या, कारण फुलपाखरामुळे कवीला त्या सगळ्या आठवणी आता उजळून निघाल्या आहे. गे क्रिएचर ॲज दाव आर्ट. जो आर्ट म्हणजे आर या अर्थाने, दाव म्हणजे यू या अर्थाने, यू आर. तू ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापाशी आणल्या, मला आठवून दिल्यास. अ सॉल्मन इमेज टू माय हार्ट. आणि अशी एक प्रतिमा तयार झालेली आता माझ्या मनामध्ये. तर या प्रतिमेला मी आठवतोय माय फादर फॅमिली, माझ्या वडिलांचं घर या अर्थानं म्हणायचं त्याला, की आता कवी मोठा झालेला आहे, पण त्याला जेव्हा तो त्याच्या बाबांकडे राहायचा त्यावेळेस त्याला ते सगळं आठवतंय. तर तो काय म्हणतोय माहिती का, की माय फादर्स फॅमिली, माझ्या वडिलांच्या घरी. ओ प्लीजंट वेअर द डेज. इतके सुंदर दिवस होते ना ते, की मला आठवूनसुद्धा खूप छान वाटतंय. द टाईम वेन इन आर चाइल्डिश प्लेज. जेव्हा लहानपणी आम्ही खूप बालिश खेळ खेळायचो. माय सिस्टर एमिलीन अँड आय टुगेदर चेस द बटरफ्लाय. आणि मी आणि माझी बहीण एमिलीन हे दोघं मिळून फुलपाखराच्या मागे धावायचो. अ व्हेरी हंटर डिड आय रश अपॉन द प्रे विथ लिप्स अँड स्प्रिंग्स. मी उड्या मारायचो, मी धावायचो. तुम्हाला माहिती, खूप मुलांना फुलपाखरं पकडण्याचा खेळ करायचा असतो, तसाच हा खेळ करतोय. आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू बुश. तो म्हणतो मी, अ ब्रेक म्हणजे अ प्लेस ओव्हरग्रोन विथ बुशेस, म्हणजे झुडपांनी भरलेली जागा जिथे खूप सारी फुलपाखरं असतात. त्या जागेपासून ते झुडपापर्यंत जागेवर मी खेळत असायचो, उड्या मारत असायचो. बट शी, गॉड लव्ह हर, फिअर टू ब्रश द डस्ट फ्रॉम ऑफ इट्स विंग. पण फुलपाखराच्या पंखावरती बारीक बारीक कण असतात, जसे की परागकण कसे उडतात की नाही, तसे फुलपाखराच्या पंखावर पण असे कण उडतात. तर त्याची तिला ॲलर्जी होती, तर ती त्याला घाबरायची ते उडायला लागायला. तुम्ही कधी फुलपाखराला पकडलं असेल, ॲक्च्युअल पकडू नये फुलपाखराला, पण त्याची ना पंखाचा रंगसुद्धा आपल्या बोटांना लागतो, तर ते तिला आवडत नव्हतं, त्रास व्हायचा म्हणा, त्यामुळे ती घाबरायची त्या गोष्टीला. इथपर्यंत ही कविता आहे. तर बेसिकली ही कविता फक्त तेवढीच आहे का, तर ह्या कवितेमध्ये कवीला काय सांगायचं आहे, की कवी म्हणतोय की कवीला ते सांगायचं आहे की या कवितेमध्ये
ते फुलपाखरू म्हणजे त्याला जुन्या गोष्टींची आठवण करून देणारं आहे, जुन्या गतकाळातल्या गोष्टींची आठवण करून देणारं आहे. आणि या कवितेमध्ये आपल्याला हे पण लक्षात येतं की फुलपाखराला उद्देशून इथे सगळा संवाद आहे, त्यामुळे तो फुलपाखराला थांबायला सांगतोय. त्याच्या आठवणींचा ठेवा आपल्याला दिसतोय, जसं की प्लीजंट डेज, चाइल्डिश प्लेज, याबद्दल तो आठवणींना उजाळा देतोय असं दिसतं. पुन्हा ही कविता निसर्गाशी एकरूपता दाखवते, कारण या फुलपाखराच्या माध्यमातून तो निसर्गाशी आणि स्वतःच्या भूतकाळाशी जोडला गेलाय. या कवितेमध्ये जुने शब्द आहेत, जसं की दी, दाऊ, यू, हे यूसाठी वापरलेले शब्द दी किंवा दाऊ. थोडक्यात ही कविता म्हणजे फुलपाखराच्या माध्यमातून निसर्गप्रेमातून बालपणीच्या निरागस आणि आनंददायी आठवणींना उजाळा देण्याचा एक प्रयत्न आहे. सो ही कविता इथेच थांबवतोय आपण. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.